नाही, अजूनही काँग्रेसला असं वाटतंय की मतदार यादी वगैरे जे मुद्दे आहेत त्याचंच आपण काम करत राहू. पण त्यांना खूप सुरुवात बेसिक मुद्द्यांपासून करावी लागेल. त्यांना केवळ मतचोरी ह्या एका मुद्द्याभोवती अडकून नाही चालणार. त्यांना प्रत्येक फ्रंटवर भाजप कसं असतं बघा, राजकारणामध्ये ही स्पर्धा आहे. म्हणजे एक याच्यामध्ये काय असतं की समोरचा आपला जो प्रतिस्पर्धी आहे तो कुठं चुकतो याचा अभ्यास करायला पाहिजे, तो कुठं कमी पडतो याचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यावर लोकांचं लक्ष वेधता आलं पाहिजे. पण आपलाच मुद्दा हाच योग्य आहे म्हणून सतत लोकांसमोर गेल्यामुळं लोक विश्वास ठेवतील, हा भाबडेपणा झाला. बिलकुल रवी किरणजी, काँग्रेस कुठं चुकलं त्याची आपण चर्चा करूच, परंतु भाजप एनडीए कुठं बरोबर ठरलं त्याची आपण चर्चा करूया. मॅजिक वॉलवरून सर्वात जास्त ज्या गोष्टीची चर्चा या निवडणुकीत होती तो महिला फॅक्टर. त्याचं हे चित्र आहे. 2025 106 जागांवर एनडीए आघाडीवर आहे. 33 जागांचा त्यांना लाभ होताना दिसतोय आणि महागठबंधन फक्त 15 जागांवर आघाडीवर आहे आणि 30 जागा याचा तोटा होतोय. हे आता 2025चं चित्र आहे. फक्त तुम्हाला 2020 मध्ये नेमकं काय झालं होतं त्यावर एक नजर टाकूया. म्हणजे हा महिला फॅक्टर काय होता तो पूर्णपणे आपल्या प्रेक्षकांना कळेल. 124 जागा होत्या 2020 मध्ये. 76 जागांवर एनडीए विजयी झालं होतं आणि महागठबंधन 42 जागांवर. आणि आता 2025 मध्ये हीच परिस्थिती पुन्हा एकदा बघूया काय आहे. जिथे 72 जागा होता तिथे 106 जागा. जे सकाळपासून आपण चर्चा करत होतो विमेन्स फॅक्टरची 106 जागांवर विजय झालेला आहे. आघाडी आहे. 33 जागांचा फायदा होतो आणि 33 जागांचा फायदा होताना दिसतो. आता आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट जी सकाळपासून आपण सांगायचा प्रयत्न करतोय, हा मॅप आहे. हा विमेन्स वोटरचा मॅप आहे. महिला मतदार बिहार मधल्या लाडक्या बहिणी त्यांनी कुठे मतदान केलंय त्याचं हे चित्र आपल्याला दिसतंय. हा जो आपण हा पश्चिम चंपारणचा भाग इथे इंडिया आघाडीला आपल्याला दिसतंय की लाडक्या बहिणींनी मतदान केलं. परंतु त्यानंतर जसं जसं आपण खाली येतोय मध्यांचलचा भाग बघतोय. सीमांचल जिथे मुस्लिम वोटर सर्वात जास्त होता, सकाळपासून म्हणतोय की त्या मुस्लिम भगिनींनी कुठं मतदान केलं तर तो भाग आपल्याला भगवा झालेला दिसतोय. हा मधला भाग काही प्रमाणात इंडिया आघाडी सोबत आहे. परंतु हे एकूण जर बिहार इलेक्शनचं बिहार निवडणुकीचं विश्लेषण बसून करायचं असेल तर जसं मंदार सर पण म्हणत होते की महिलांनी महिला म्हणून मतदान केलं ते 10,000 त्या लाडक्या बहिणी जशा महाराष्ट्रात गेम चेंजर ठरल्या तशाच त्या बिहारमध्ये गेम चेंजर ठरताना दिसत आहेत. रवी किरणजी, महिलांचं मतदान स्वाभाविक आहे. महाराष्ट्रामध्ये तेच झालं होतं. त्यावेळी सुद्धा मी इथंच होतो. आपण विश्लेषण करत असताना मी म्हणालो होतो की मुस्लिम महिलांनी सुद्धा लाडकी बहीण या योजनेचा फायदा घेऊन भाजपला मतदान केलं आहे. तेव्हा माझ्यासोबतचे काही सहकारी होते त्यांनी ते अमान्य केलं होतं की नाही मुस्लिम मतदान करत नाहीत अशा याचं काहीतरी विश्लेषण करत होते. ते योग्य नव्हतं. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की व्यावहारिक पातळीवर विचार करतोय मतदार. व्यावहारिक पातळीवर तुम्ही जेव्हा येता तेव्हा महिलांचा विचार करतात. तुम्ही पुरुषी वर्चस्वाखाली ज्या काम करणाऱ्या महिला आहेत जेव्हा त्यांना आर्थिक स्थैर्य तुम्ही देता तेव्हा त्यांचा विचार निश्चित बदलतो. 100% बदलणार नाही, 80% बदलणार नाही, पण कुठेतरी त्याच्याही खाली पण बदलेल एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. 30 जागांचा फायदा. हो, इथं म्हणतो की ती मानसिकता वगैरे सगळं, परंतु जे खटाखट मतदानाच्या अगोदर 10,000 पडले 33 जागा मंदार सर इलेक्शन फिरले. त्याचाच अर्थ आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांना महिला कार्यकर्त्या महिला त्यांचे जे काही नेतृत्व आहे त्यांना तेवढंच महत्त्व द्यावं लागणार आहे. महिला ही आता वोट बँक स्पष्टपणे झालेली आहे. जवळजवळ 50% जो मतदार आहे तो जर महिला असेल असं आपण मान्य केलं तर त्या 50% मतदारांमध्ये पुन्हा ह्याच्यातला आणखीन एक फॅक्टर असा आहे की ज्या पर्सेंटेजमध्ये महिला कमी आहेत पण त्यांनी ते पर्सेंटेज भरून काढलं मतदान करताना. पुरुषांच्या तुलनेमध्ये त्यांनी अधिक मतदान केलेलं आहे. हा सुद्धा एक जास्ती महिलांच्या प्रामाणिकतेचा त्यातला एक भाग असू शकतो कदाचित. तो भाग सुद्धा त्या पक्षाला फायदेशीर ठरला. बिहारचं जे जंगल धोका तुमच्यासाठी धोका काय आहे? उद्या महाराष्ट्रातल्या बहिणी म्हणतील की बिहार मधल्या बहिणींना 10,000 आम्हाला 1,500. मला पुन्हा पुन्हा प्रामाणिकपणे 21चं आश्वासन बाकी आहे ना, बाकी आहे अजून. पुन्हा प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की एखादी पैसे देणारी योजना आणली म्हणून फक्त झालेलं हे मतदान नाही. आपण एक लक्षात घ्या, एससीच्या सर्व जागांवरती जिथे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला एससीच्या जागांवरती आम्ही आता सर्वाधिक जागांवरती आम्ही आघाडीवरती आहोत. हा बदल आहे. आम्हाला जिथं मुस्लिम
मतदारांची संख्या मोठी आहे, तिथं आम्हाला मोठा लीड आहे, त्या जागा 10-10 जागा आम्ही तिथं प्लसमध्ये आहोत. म्हणजे नुसताच एखाद्या वर्गाला टार्गेट करून एखादी योजना आणली म्हणून हे यश मिळतंय अशातला भाग नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. या निकालाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्लेषण जर करायचं झालं माझ्या दृष्टीनं तर ते मी असं करेल की सर्वसमावेशक सर्व मंडळींना, मुस्लिम समाजामधल्या मंडळींनी, मुस्लिम समाजातल्या आमच्या महिला भगिनींनी भरभरून भारतीय जनता पक्षाला आणि मित्र पक्षांना मतदान बिहारमध्ये केल्याचं स्पष्ट दिसतंय. हे काय नुसतं योजना किंवा पैसे ठीक आहे, मला तोच मुद्दा आता चर्चेला आणायचा आहे. जातीपातीचं एरवी भाजपवर राजकारण- सातत्यानं आरोप केला जातो की धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दाच आला नाही तरी भाजप जिंकलं. हे नवीन काय?